प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस. पाथर्डी शेवगावात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक गावांचा संपर्क तुटला. पिकं पाण्याखाली. घरातला संसार बरबाद झाला. सगळं आम्हाला पांघरायला सुद्धा कपडा राहिला नाही आता. पुण्याच्या थिऊर गावात पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जनावरं वाहून गेली. संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपला. आष्टीत ढगफुटी सदृश्य पाऊस. कडा परिसरातील 6 गावांना पाण्याचा वेढा. पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका. परभणीत पुराच्या पाण्यात तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी. पुराच्या पाण्यात तरुणाचा पोहण्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीड जालना जन आक्रोश मोर्चा. बंजारा समाजासोबत कायम राहणार. धनंजय मुंडेंचं मोर्चातून आश्वासन. शेतकऱ्यांवर संकट. मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी. नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा. आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले. भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांचे सरकारला खडेबोल. कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला. यात पाक क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले. संजय राऊतांचा गंभीर आरोप. पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह. तर पाकला घरात घुसून मारण्याची वेळ आली तेव्हा माघार घेतली. संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप. पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल. वाहन चालकाला घरात डांबून ठेवणे आणि अपघातग्रस्त गाडी पळवून लावल्याप्रकरणी कारवाई. पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू. आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ. देवव्रत यांच्याकडे राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार. संस्कृतमधून देवव्रत यांनी घेतली शपथ. वंताराचं काम कायद्यानुसार आणि पारदर्शी. जगात वन्यजीव संरक्षणाचं आदर्श मॉडेल. सर्वोच्च न्यायालयाचं मोठं निरीक्षण. एसआयटी चौकशीच्या अहवालानंतर कोर्टानं नोंदवलं निरीक्षण. चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे कोरटी गावात पाणीच पाणी झालेलं आहे. अनेक घरं दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. करमाळा ते कोरटी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूकही बंद झाली आहे. राज्यात पावसामुळं बऱ्याचशा ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. सोलापूरमध्ये ती परिस्थिती दिसून येते आणि गावातील नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. म्हणजे पाणी जे ते पात्राच्या बाहेर आलेलं आहे. अशा वेळी पाण्याचा निचरा होत नाहीये. गावागावात पाणी शिरलेलं आहे. कुठे मंदिरात पाणी शिरल्याचं आपण बघतोय. घरांमध्ये पाणी शिरलंय. सरकारी कार्यालयामध्ये पाणी शिरलंय. त्याच्यामुळे मोठं नुकसान झाल्याची दृश्य आता हाती येतात. सोलापूरकडनं जाऊयात लातूरमध्ये. लातूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेत आणि त्यामुळे तेरणा नदीला मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी घुसलंय. उजनी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहेत. तेरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं शेतातही पुराचं पाणी शिरलंय. तर तेरणा नदीचं पाणी उजनी गावात शिरल्यानं गावातील 20 दुकानं पाण्याखाली गेली आहेत आणि गावातील काही जणांना स्थलांतरितही करावं लागलंय. त्यामुळे हाती आलेल्या ड्रोन दृश्यांवरनं या पुराची तीव्रता किती मोठी हे आपल्या लक्षात येऊ शकतं. सगळ्यात सल निर्माण करणारी दृश्य ही आहेत की हे पुराचं पाणी जे ते शेतामध्ये शिरलंय. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर दिवाळीच्या तोंडावरती हाताशी पीक आलेलं होतं आणि हे पाणी या शेतात शिरल्या कारणानं
शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बघा, सगळ्या घडामोडी त्याच समोर येताना दिसत आहेत. कडा शहराला पुराने वेढल्याचं ड्रोन दृश्य समोर आलंय. आष्टी तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने कडा शहर जे आहे त्याला पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. पुराचं पाणी शिरलंय आणि पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत. सुरेश, ड्रोनच्या दृश्यांमधनं तर दिसतंय की हे पुराचं पाणी कशा पद्धतीने गावात शिरलंय आणि अक्षरशः तिथल्या रहिवाशांना घराच्या गच्चीवरती जाऊन बसावं लागलंय. काय नेमकी परिस्थिती आहे? बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा नदी, या नदीला सकाळपासूनच महापूर आल्याची परिस्थिती होती आणि त्यामुळे जे संपूर्ण कडा गाव आहे आणि त्या परिसरातील जे इतर 7 गाव आहेत त्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घेतलेला होता. त्या ठिकाणी एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य दलाचे जे हेलिकॉप्टरची तुकडी आहे त्यांनी तिथं जे बचावकार्य केलं. जवळपास 17 जणांना रेस्क्यू केलेले, जे घरावरती बसलेले होते त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. मात्र या संपूर्ण ड्रोनच्या माध्यमातून पुराची भीषणता देखील यामध्ये लक्षात येते. आता घरं पाण्याखाली गेलेले आहेत, त्याचबरोबर कांदा चाळी असतील, पिकं पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जे मार्केट आहे त्या मार्केटमधील दुकानामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे कडा आणि परिसरातील जे 7 ते 8 गाव आहेत त्या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ही नुकसानाचे पंचनामे केले जावेत, त्याचबरोबर याची नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी केली जाते. दुसरीकडे जर पाहिलं तर आता पाऊस वसरलेला आहे, त्यामुळे कुठेतरी बचाव कार्य करत असताना आणि रेस्क्यू करत असताना देखील आता थोडं यश यायला लागलेलं आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने बीडच्या आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि त्या ठिकाणी रात्री जे ढगफुटी सदृश झालेला पाऊस आहे त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. रस्ते वाहून गेले आहेत, शेत जमीन खणून गेलेलं आहे. त्यामुळे खरडपट्टी पंचनामे देखील केले पाहिजेत. का तर त्या शेतामध्ये जर माती वाहून गेलेली असेल तर त्या ठिकाणी शेतकरी पुन्हा पिकवणार कसे, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून हे जे भीषण दृश्य आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत आता जी मदत त्वरित तिथल्या स्थानिकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, ती पोहोचवणं गरजेचं, त्या दृष्टीने तर पावलं उचलली जात आहेत. पण जे नुकसान झालंय त्याचं नेमकं पुढे काय करायचं हे बघणं देखील सरकारला महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसात मोठं नुकसान झालेले पाटसरा गावातील शेत तलाव फुटल्यानं 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली आहे. तर आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. कडा परिसरातील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात येते. अडकलेल्या नागरिकांची आमदार सुरेश धस यांनी सुटका केली आहे. तर बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश्य झालेला पाऊस जो आपण बघतोय त्यात पाटसरा गावातील शेत तलाव फुटल्यानं 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली. 2 विहिरी, 4 बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य मदतीसाठी बोलावण्यात आलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. बीडच्या आष्टी तालुक्यात अतिवृष्टीनं कहर माजवला आहे. गहूखेल भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात कांदा चाळ वाहून गेली. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेला कांदा वाहून जाताना पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. कांदा चाळ जी आहे ती वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला. बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी इथे छोटं धरण जे ते फुटलं. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसानही झालं. कुठून वरून पाणी आलं काय मेळ लागना झाला आहे तरी कुणी खाली गावातलं. त्यामुळे ज्या प्रकारे हे पाणी जे ते लोकांच्या घरात घुसलंय किंवा
नदीच्या पात्राबाहेर हे पाणी जे ते वाहताना दिसतंय. छोटे छोटे नदी म्हणजे नाले असतील, ओढे असतील, त्याला देखील या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आलेला आहे. आणि हेच पाणी आता कुठे लोकांच्या घरात ठिकठिकाणी शिरलेलं आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या सगळ्या परिस्थितीत करायचं काय, हाच खरा सगळ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे. ग्रामीण भागाला याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलंय. काय मेळ लागना झाला आहे. बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे प्रमुख प्रकल्प असलेला माजलगाव प्रकल्पातून हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत. पाण्याची आवक वाढल्याचं पाहता विसर्ग आणखी वाढवला जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं कडी नदी, कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. जनावरही पाण्यात अडकलेली आहेत. तर पिकं पूर्ण पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय. राज्यात पावसाचा कहर कुठे कुठे पाहायला मिळतोय, काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया. चला, राज्याच्या राजधानीपासून आपण सुरुवात करू. मुंबई, त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, त्याचबरोबर भंडारा, विदर्भात देखील बघतोय आपण. म्हणजे जास्तीत जास्त पावसाचा कहर जो आहे तो आपल्याला मराठवाड्यात दिसून येतोय, मुंबई शहरात दिसून येतोय, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येतोय, पुणे देखील त्यामध्ये आहे. आणि विदर्भात, भंडाऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. तर अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार ढगफुटी झाली. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने जोर धरला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस तासनतास सुरू राहिला. आणि यामुळे करंजी, मढी या वेगवेगळ्या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असून नागरिकांना अत्यंत अडचणीत जावं लागतंय. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना झाडांवर किंवा उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागतोय. धक्कादायक घटना म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक जनावर वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे एनडीआरएफ असेल, एसडीआरएफ असेल, याची वेगवेगळी पथकं गावात ठिकठिकाणी पोहोचलेली आहेत. पाथर्डी शेवगाव मधली दृश्य आपण बघतोय. हेच ते नगरमधलं पाथर्डी शेवगाव आहे, जिथं खरं तर धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणलं जातं. पण यंदा तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळतोय. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी कशा पद्धतीने नुकसान झालंय बघा. लोकांची वाहनं रस्त्याच्या कडेला लावलेली होती, तर नदी नाल्यांचं किंवा ओढ्याचं पाणी जे आहे ते पात्र सोडून बाहेरून व्हायला लागलं. ठिकठिकाणी घरांमध्ये शिरलेलं आहे. काही लोकांची वाहनं देखील यामध्ये वाहून गेली असावीत. आणि शेतीचं तर विचारायलाच नको. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे मोहरी इथला तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि तलावातलं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नगर पाथर्डी मुख्य रस्त्यावर देवराईजवळील पुलावरनं प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठचे राहणारे लोक जे त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील सर्वच धरणं जी ती ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणातून विसर्ग सुरू आहे. सीना कोळेगाव धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसामुळे सध्या बदलापूरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. नदीवर असलेल्या चौपाटीवरील पायऱ्या पाण्याखाली आलेल्या आहेत. नदीच्या पाण्यात वाढ होत असल्यानं प्रशासनानं बॅरिकेटिंग करून नदीच्या ठिकाणी येण्यास बंदी केलेली आहे. तरी देखील उत्साही तरुण बॅरिकेड ओलांडून नदीच्या किनाऱ्यावरती आलेले आहेत. तर काही तरुण आपला जीव धोक्यात टाकून नदी पात्रात उतरून मासेमारी करताना दिसत आहेत. नदीचं पाणी वाढायला सुरुवात झाली असून पावसाचा जोर वाढल्यास नदीच्या पाणी पातळीमध्ये
वाढ होऊ शकते। आणि या दरम्यान नदीच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाचा जोर पाहायला मिळत होता, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला। सध्या मी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहे। मी दाखवतो तुम्हाला उल्हास नदीच्या पाणी पातळी सध्या वाढ झालेली आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये लोणावळा, खंडाळा आणि कर्जत परिसरामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसते। सकाळी ही पातळी जास्त वाढली होती, मात्र आता पावसाचा जोर या भागात कमी आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी थोडी उल्हास नदीची कमी झालेली पाहायला मिळते। उल्हास नदीची जी चौपाटी आहे तिच्या पायऱ्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत, मात्र काही तरुण मंडळी या पाण्यामध्ये उतरून आपला जीव धोक्यात घालताना आपल्याला दिसून येत आहेत। काही मच्छीमार आहेत, ते मासेमारी देखील करतायत काही तरुण मंडळी आणि आपला जीव धोक्यात घालताना दिसून येतात। पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केला आहे, मात्र त्याच्या पलीकडे येऊन बॅरिकेटिंग काढून हे तरुण मंडळी नदीच्या परिसरात येऊन नदीच्या किनाऱ्यावर येऊन थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याची गरज आहे। सध्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली जरी नसली तरी पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू वाढ होते, कारण ठाणे जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्याच्यामुळे संध्याकाळी या पावसाचा जोर वाढू शकतो आणि उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते। गणेश पंजवानंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।